नमस्कार मंडळी, आज मस्त असा कवळा लुसलुशीत मला दोडका मिळालेला आहे. तर आज आपण मस्त अशी दोडक्याची भाजी रस्सा भाजी करणार आहोत. मस्त भरलेला दोडका करायचा आहे. तर हे आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहे, म्हणजे याच्या जे काही शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या. ह्याची सुद्धा चटणी छान होते. दोडक्यांच्या शिरांची चटणी पण मस्त होते. तर हा पूर्ण आपण काढून घ्यायचा आहे सगळं. असंच आपण सगळ्या शिरा काढून घेऊया. बघा मस्त मी त्याच्या शिरा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. त्या शिरांची पण चटणी खूप सुंदर होती. आता आपण याच्या फोडी करून घेऊया. आणि हा कोवळा आहे मस्त असा. आणि ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता आपण हा भरून करणार आहे म्हणून आपण जसं वांग्याला काप देतो ना तसं काप द्यायचे आहे. याला चिरायचं आहे, पूर्ण खालीपर्यंत नाही न्यायचं, मग आपल्याला मसाला नाही भरता येत. असं आपण कापून घेणार आहोत सगळ्या फोडी, म्हणजे याच्यात आपल्याला मसाला भरता येईल व्यवस्थित. अशा मी सगळ्या फोडी मस्तपैकी मध्ये काप देऊन घेते. आता त्यासाठी आपण लागणारं वाटण पण बघायचं. इथे मी सुकं खोबरं घेतले आहे, शेंगदाणे भाजलेले आहेत, तीळ आहे आणि थोडासा लसूण आपल्याला घ्यायचा आणि कोथिंबीर घ्यायची. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपण कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे. आता मी शेंगदाणे थोडे भाजून घेतलेले आहेत, पहिलेच भाजलेले आहेत. तर मी थोडंसं खोबरं घालते. आपल्याला किती रस्सा वगैरे करायचा आहे त्याप्रमाणे आपण खोबरं वगैरे घ्यायचे अंदाज, म्हणजे थोडंसं शेंगदाणे. आता मी शेंगदाणे इथे थोडे भाजलेलेच होते माझ्याकडे, तेच घेते. आणि हे जास्त असं लाल वगैरे करायचं नाही, थोडंसं परतलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. छान मस्त आपण लोखंडी कढईत आज भाजी करणार आहोत. आपलं खोबरं आता जराशी तांबूस झालेलं आहे. आता याच्यातच आपण सफेद तीळ घालायचे. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे थोडंसं थंड झालं की हे आपल्याला वाटून घ्यायचंय. याच्यातच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी. आणि थोडासा लसूण घालायचा आपल्याला. लसूण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. कढई थोडी गरम आहे, त्याच्यातच मी लसूण पण घातलेला आहे. बस आता हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि याच्यात पाणी नाही घालायचं, जराशी आपण पाणी न घालता ते वाटण करणार आहोत. झाला हे थोडंसं थंड झालं की वाटून घेऊया. हे बघा आता थोडं कोमट झालेलं आहे. तर मी मिश्रण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. थोडं मीठ पण घातलेलं आहे. कोथिंबीर याच्यामध्ये भरपूर घालायची, म्हणजे छान वाटण होईल. आता याच्यात मी पाण्याचा वापर नाही करणार. आता मी पाणी न घालता हे वाटण वाटलेलं आहे. आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया. आता याच्यात आपण मीठ वगैरे घातलेलं आहे, पण तिखट वगैरे काहीच नाही घातले. तर आपण काय करायचं, थोडासा गरम मसाला, त्याच्यानंतर धणापूड आणि आपल्याला वर्षभराचा जो आपला मसाला असतो तो थोडासा घालायचा याच्यात. तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे. आणि थोडासा कांदा लसूण मसाला. नसेल तुमच्याकडे कांदा लसूण मसाला तरी नाही टाकला तरी चालेल, पण तुमच्याकडे वर्षभराचा जो मसाला असतो तो घालायचा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला मीठ आपण घातलं होतं वाटणामध्ये, चेक करायचं. आणि हे सगळं आता आपल्याला भरून घ्यायचं आहे दोडक्यामध्ये. आहा किती छान सुवास येतोय बघायचा. तुम्हाला हवं तर शेंगदाण्याचा कूट तुम्ही जरी वाटणामध्ये नाही वाटला, वरून बारीक घातला तरी चालेल. आता याच्यामध्ये थोडा थोडा आपण मसाला भरायचा आहे. अलगद हाताने करायचं, नाही तर ते दोडकी तुटू शकतात. अशीच मी सगळी दोडकी भरून घेते. हे बघा आता आपली सगळी दोडकी मस्त भरून झालेली आहेत. आणि आता आपण हे फोडणीला घालूया.
आणि हा जो उरलेला मसाला आहे तो नंतर आपण वरून घालूया. आता आपण त्याच कढईत फोडणी घालणार आहोत. तर इथे मी काय केलं आहे, इथे थोडंसं राई घालायची आपल्याला, थोडंसं जिरं घालायचं आहे, त्याच्यानंतर हा कढीपत्ता घालायचा आहे, थोडासा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे कसुरी मेथी थोडीशी घेतलेली आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने भाजी करून बघा आणि मग मला सांगा कशी झाली ती. छान परतवायचा आहे कांदा. कांदा छान आपला परतलाय. त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची कलरसाठी. बाकीचे आपण मसाले घातलेलेच आहेत आणि थोडासा हिंग घालायचा आहे. बस आता आपली मस्त दोडकी घालायची आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. भरलेली दोडकी मस्त घालायची त्याच्यात. एक 5 मिनिटं त्याला वाफेवर होऊन द्यायचंय आणि मग 5 मिनिटांनी आपण त्याच्यात पाणी घालूया. एक 2 मिनिटं झाली, आपण परतून बघूया. हा 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 बघा किती सुंदर झालेली आहे. आता काय करायचं माहितीये, ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. त्याच्या आधी आपण हा थोडासा मसाला राहिला होता तो आपण घालून घेऊया. हा तुम्ही इतर वांग्याला वगैरे पण घालू शकता. भरलेले वांगे वगैरे करताना पण खूप छान लागतो. आणि आता याच्यात आपल्याला जेवढं शिजायचं आहे तेवढंच पाणी घालायचंय आणि मस्त होऊन द्यायची आपली भरलेली दोडकी. पण याच्यामध्ये काय करायचं माहितीये, त्याला तरी येण्यासाठी गरम पाणी घालायचंय. तर मी इथे पाणी उकळत ठेवलं होतं ते घालते. अगदी वाटलं तुम्हाला नाही शिजली तर मग तुम्ही परत गरम पाणी थोडंसं करून घाला. आणि आता ही मी छान शिजेपर्यंत झाकून ठेवणार. मध्ये एकदा उचकून बघणार की ती शिजलीत की नाही आणि परत झाकून ठेवणार आहे नाही शिजली तर. आता याला मस्त होऊन द्यायची आपल्याला. आता आपण झाकण काढून बघूया. हा 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 बघा किती सुंदर असा तरंग आलेला आहे. त्याला आपण गरम पाणी वापरलेलं आहे त्याच्यामुळे खूप सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त अशी झाली. त्याच्यावर कोथिंबीर घालायची अशी. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटले ना मस्त ही भाजी बघून. आणि भाजी शिजलेली आहे कारण कोवळा होता आपली शिराळी. हे बघा हा 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 हे बघा किती मस्त झालेली आहे बघा. आणि तुम्हाला जर याच्यात आणखीन रस्सा हवा असेल तर थोडंसं पाणी वाढवायचं. बघा आपली मस्त शिजलेली आहे. झाली आहे ना मस्त भाजी आपली. आता मस्त मी डिशमध्ये काढून घेते भाजी. ती बघा मस्त मी अशी बाउलमध्ये काढलेली आहे डिशमध्ये. आणि किती सुंदर झाली ती बघा. मस्त अशी झालेली आहे आपले शिराळ्याची भाजी म्हणा, दोडक्याची भाजी म्हणा, भरलेल्या आहे. खूप सुंदर झालेली आहे. नक्की करून बघा. मी तुम्हाला थोडीशी खाऊन पण सांगते कशी झाली ती. थोडासा मसाला वगैरे टेस्ट करते. आता मस्त गरमागरम भाकरी करणार आणि खाणार. एकदम मस्त झाली आहे. नक्की तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने. आवडली का लाईक शेअर नक्की करा आणि कशी झाली ती मला नक्की सांगा. बघताय काय घ्या करायला आता भरलेल्या दोडक्याची भाजी.